आमच्या प्रिय बंधू भगिनींना ईश्वराचे आमचे नमस्कार. सर्वेश्वर संघ सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला स्वागत करत आहे. आज एक विशेष दिवस आहे. संपूर्ण जगामध्ये विश्वरक्षण डे पुनरुत्थानाचा दिवस असं साजरा करतात. कारण आपण पाहिलं विश्व कसा आमच्या पापाकरिता वधस्तंभावर केलेला गेला, जीव दिला, पण बायबल म्हणते तो तिसरा दिवस जिवंत उठला. ही गोष्ट तुम्हाला वाचून दाखवतो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदयाच्या समयी ते 3 स्त्रिया कबरेजवळ गेल्या. तेव्हा त्या एकमेकींना म्हणत होत्या, आमच्याकरिता कबरेच्या तोंडावरून धोंड कोण लाटेल. त्याने वर पाहिले तो धोंड एकीकडे लोटलेले आहे असं त्यांना दृष्टीस पडले. तर ही फारच मोठी धोंड होती. मग कबरेच्या आत त्या गेल्या तेव्हा पांढरा जागा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्यांना चकित झाल्या. ते त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशू नाझरेथाला तुम्ही शोध करीत आहेत का? तो उठला आहे, तो इथे नाही. त्याला ठेवलेले होते ते जागा येऊन पहा. तो इथे नाही, तो जिवंत उठला. आज पण यरूशलेम तुम्ही गेला तर येशूच्या कब्र आज पण उघडा आहे. हो प्रिय बंधू बहिणीनो, त्या येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळलेला गेला आमच्या पापाकरिता आणि तो येशू जिवंत उठला. आज सुद्धा संपूर्ण जगामध्ये एकच प्रभूच्या कब्र उघडा आहे, तो येशू ख्रिस्ताचा. बाकी सर्वजण ते देवपुरुष असू दे, कोणी पण असू दे, ते मरण पावले, त्यांच्या आपण जयंती साजरा करतो. पण येशू जिवंत उठला, आज पण जिवंत आहे. प्रकटीकरण 1:18 मध्ये येशूने म्हटलं, पहा मी एकदा मेलो पण जिवंत उठलो, आता सदैव जिवंत आहे. आता माझ्या हातामध्ये पाताळाच्या मरणाच्या सर्व चावी माझ्या हातामध्ये. हो, येशू मरणाला जिंकून उठला, पाताळाला जिंकून उठला. कारण पाताळामध्ये कोणी गेला तो परत येऊ शकत नाही, पण येशू पाताळामध्ये जिवंत उठला, आज पण जिवंत आहे. प्रिय बंधू बहिणींनो, पापाचं वेतन मरण आहे, पण या मरणातून, या पापातून सुटकारा देणारा एकच प्रभू, ज्यांनी मरणावर जय प्राप्त केली, तो तुम्हाला जीव शकतो. हो, त्याच्याकडे या. मरणातून विजय आणि पाताळातून विजय आणि सर्व संकटातून विजय तुम्हाला भेटला. हो, सर्व गरज येशू प्रभू पूर्ण करणार. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद. हो, येशू प्रभू आमच्यासाठी वधस्तंभामध्ये खिळलेला गेला, गाडलेला गेला, पण तिसरा जिवंत उठला. आज जिवंत उठलेल्या दिवसाला संपूर्ण जग साजरा करत आहे प्रभू राजा. आणि जिवंत उठला, तुझ्या सामर्थ्य प्रत्येकांना भेटू दे प्रभू. प्रत्येकांना पापापासून सुटकारा भेटू दे, रोगापासून सुटकारा भेटू दे आणि जगाच्या व्यसनापासून सुटकारा भेटू दे प्रभू. त्यांच्या जीवनात शांती समाधानी होऊ दे. येशू प्रभूच्या नावाने मागितो ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.